कधीच बोलून दाखवणार नाहीत, कारण ते अशा पिढीतले आहे जिथं मनातलं दुःख बोलून दाखवणं म्हणजे कमजोरी समजली जाते. त्यांच्या डोळ्यातलं बघून सगळं सांगून जातं. सांगा बरं, असं कितीतरी वेळा एकटं बसलेलं पाहिलंय तुम्ही? एकटेपणा म्हणजे काय माहितीये? एकटेपणा म्हणजे घरात कुणी नाहीये किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी शांत बसलेले आहात असं नाही. घरामध्ये खूप माणसं, त्यांचं आयुष्य चालू आहे, पण तुमच्याकडे मात्र दुर्लक्ष होतंय. तो असतो एकटेपणा. आणि कदाचित हा एकटेपणा अनुभवतोय तुमचा रिटायर झालेला नवरा. विचार करा, 30-35 वर्ष दगदग, 30-35 वर्षाची नोकरी, कदाचित कामासाठी प्रवास, बॉसचं बोलणं, लवकर उठणं, बरं नसलं तरी ऑफिसला जाणं, कामं वेळेवर पूर्ण करण्याचे टार्गेट्स, सततची गर्दी, डोक्यातलं टेन्शन. त्यांच्याही मनात कधीतरी आलं असेल की रिटायरमेंट झाल्यानंतर मी हिच्याबरोबर मस्त वेळ घालवेल. आज ते रिटायर आहेत, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. तो वेळ घालवायला बायको समोर आहे शरीराने, पण मनाने ती दुसरीकडेच कुठेतरी आहे. सकाळी उठल्यापासून तिचा फोन सुरू असतो, कधी मैत्रिणींशी बोलायला, कधी सुनीच्या तक्रारी करायला, स्क्रोलिंग करायला, कधी नातेवाईकांकडे कुरबुर सांगायला, तर कधी व्हॉट्सअपवर स्टेटसवर टोमणे मारायला. आणि ते मात्र समोरच बसलेले असतात शांतपणे तुमचं ऐकत. कधी त्यांना विचारलंय का आज तुम्हाला कसं वाटतंय? ही आहे एकटेपणाची खरी व्याख्या. माणसं आजूबाजूला असून सुद्धा तुमच्या मनाकडे त्यांचं दुर्लक्षित करणं. म्हणून मला तुम्हाला आज एकच सांगायचंय, तुमचा नवरा रिटायर होणार असेल किंवा रिटायर झाला असेल तर तुम्ही त्यांच्या जवळ बसा, फक्त शरीराने नाही तर पूर्ण मनाने. घरातल्या माणसांच्या, खास करून सुनांच्या चुका मोजण्याआधी एकदा त्यांच्याकडे बघा. तुम्हाला कळेल की त्यांना तुमची किती गरज आहे. कदाचित किती दिवसांपासून, किती महिन्यांपासून किंवा किती वर्षांपासून तुमची वाट बघत आहे की एकदा तरी तुमचं लक्ष पूर्णतः त्यांच्याकडे जाईल. एकटेपणा दूर करायला माणसांची गरज नसते, त्या माणसाच्या मनाची गरज असते. नाही, बदल लगेच होणार नाही, पण हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. म्हणजे जेव्हा कधी पुन्हा हाच विचार मनामध्ये डोकावेल त्यावेळेला हा व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून पाहायला सुरू करा. धन्यवाद.